विद्यार्थी मित्रांनो, मराठीचा भाषिक अभ्यास या पेपरचा अभ्यास आपण करतो आहे. यामध्ये आपण 2 प्रकरणं आतापर्यंत अभ्यासली. पहिलं प्रकरण भाषा, स्वरूप आणि कार्य. त्यामध्ये आपण भाषेचे स्वरूप, त्याची लक्षणे, वैशिष्ट्ये, भाषेचे कार्य, भाषा अभ्यासाच्या विविध पद्धती ह्या अभ्यासल्या. दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण भाषा उत्पत्ती आणि भाषांचे वर्गीकरण अभ्यासले. त्यामध्ये भाषा उत्पत्तीचे सिद्धांत आपण अभ्यासलेत. भाषाकुल संकल्पना आपण अभ्यासली. त्यामध्ये आपण विविध प्रकारच्या ज्या संकल्पना होत्या त्या अभ्यासल्या. भाषा वर्गीकरणाची तत्त्वे अभ्यासलीत आणि या वर्गीकरणाचे प्रकार देखील आपण अभ्यासलेत. जगातील भाषाकुले किंवा भाषा परिवार ह्यांचा देखील आपण अभ्यास केला. भारतातील भाषाकुलांचा अभ्यास केला आणि आंतरबहिर्वर्तुळ सिद्धांत हा आपण अभ्यासला. आज आपण तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. यामध्ये आपण मराठी भाषेची उत्पत्ती आणि पूर्वपीठिका हे प्रकरण अभ्यासणार आहोत. मराठी भाषेची उत्पत्ती आणि पूर्वपीठिका या प्रकरणामध्ये मराठी भाषेच्या उत्पत्ती निश्चिती संबंधीची जी साधने आहेत त्यामध्ये शिलालेख, ग्रंथ आणि विविध प्रकारचे जे उत्पत्ती संदर्भातले जी मतं आहेत, जे वाद आहेत ते वाद आणि मराठीची जनक भाषा ह्याचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. आता मराठी भाषेची उत्पत्ती आणि पूर्वपीठिका अभ्यासताना मराठी भाषेची किंवा एकंदरीने भाषेची जी उत्पत्ती आहे तिचा विचार करणे आपल्याला इथे गरजेचं आहे प्रथम, आणि नंतर मग मराठी भाषेच्या उत्पत्ती संदर्भातली जी साधनं आहेत त्याचा आपण विचार करणार आहोत. ऋग्वेद, मनुस्मृती, उपनिषद, बायबल या ग्रंथांमध्ये असं म्हटलं आहे की भाषा ही ईश्वर निर्मित आहे. ती ईश्वराने निर्माण केली आहे, ती ईश्वराची देणगी आहे. परंतु हे जे मत आहे हे आपल्याला मान्य करता येत नाही, कारण भाषा ईश्वराने निर्माण केली नसेल किंवा ईश्वरी देणगी नसेल, परंतु सृष्टी उत्पन्न झाल्याबरोबर जो एक मानवाचा आद्य समाज तयार झाला त्याने आपापसामध्ये सभा भरवून त्यांच्या नेत्याने म्हणजे राजांनी सोयीकरता काही शब्दांचा समूह तयार करून काहीतरी नियमाने ते समूह बांधून भाषेसंबंधी आरंभ केला असावा, हे मत मात्र पटत नाही. आणि म्हणून भाषा ही ईश्वराने निर्माण केली नसून ती समाजाने निर्माण केली असा एक प्रवाह आहे. मानवाने काही ध्वनी निर्माण केल्यानंतर त्या ध्वनींना काही एक अर्थ प्राप्त करून देण्याचे काम मानव समाजाने केलेले आहे किंवा मानव समाजच ते करतो. ध्वनी उत्पन्न झाल्यानंतर त्या ध्वनींना संकेत प्राप्त करून देऊन ते त्या ध्वनीचे संकेत समाजाने मान्यता दिल्याखेरीज हा परस्पर व्यवहार शक्य होत नाही. ध्वनी निर्माण करणे, ध्वनींना विशिष्ट संकेत देणे, संकेतांना मान्यता देणे ही भाषेच्या मुळाशी असलेले कार्य मानव व मानव समाज करीत असतो. आणि या दृष्टीने या उत्पत्तीमध्ये किंवा उत्पत्तीच्या या सिद्धांतामध्ये समाजाचं हे कर्तृत्व मान्य करावे लागते. भाषा ही अनुकरणातून निर्माण झाली. कावळा, मांजर, कुत्रा, गाय किंवा विविध प्रकारचे पक्षी, प्राणी यांच्या आवाजावरून ध्वनी निर्माण झालेले दिसतात, म्हणजे काही ध्वनी निर्माण झालेले दिसतात. तर ह्या अशा ध्वनीच्या आवाजावरून, म्हणजे ताटकन असेल, टरकण असेल, सुळकण असेल, मुळूमुळू असेल, झिमझिम असेल, धपकन असेल, तर यावरून काही सिद्धांत भाषावैज्ञानिकांनी मांडलेले दिसतात. भावनाविष्कारातून भाषा निर्माण झाली असाही एक सिद्धांत सांगितला जातो. श्रमपरिहारात्मक गीतातून भाषा निर्माण झाली हाही एक सिद्धांत सांगितला जातो. क्रीडाशक्तीचा एक सिद्धांत सांगितला जातो.
म्हणजे अशा विविध सिद्धांत, विविध मतं, विविध प्रवाह या भाषा उत्पत्तीच्या सिद्धांतामध्ये मांडलेले आहेत. आता ही मराठी भाषेची उत्पत्ती मात्र कशी झाली? हा झाला एकंदरीने भाषांच्या संदर्भातले सिद्धांत किंवा भाषा उत्पत्तीचा सिद्धांत. परंतु मराठी भाषेची उत्पत्ती कशी झाली हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. वेदकालीन ज्या बोली होत्या त्यापासून मराठी उद्भवली असा एक प्रवाह मानला जातो. या प्रवाह प्रतिपादन करणाऱ्यांचा आधार वेदांत संस्कृत भाषेच्या स्वभावाशी मात्र विसंगत आहे आणि प्राकृत भाषांच्या स्वभावाशी मात्र जुळणारा आहे. आणि म्हणून वेदकालीन बोलीपासून मराठी निर्माण झाली असा हा प्रवाह मानतो. मात्र हे मतसुद्धा स्वीकारता येत नाही. मराठीची उत्पत्ती ही संस्कृतपासून निर्माण झाली या सिद्धांत ही वर्णाचे बदल, प्रयोगांची भिन्नता, उच्चारात फरक, वाक्यप्रचार वगैरे बाबतीत भिन्नता आहे. शिवाय संस्कृत नंतर लगेचच मराठीची निर्मिती झाली नाही, त्यामुळे संस्कृत ही जननी भाषा ठरू शकत नाही. म्हणजे पहिलं मत जे आहे की वेदकालीन बोली त्यापासून मराठी उद्भवली, हा उत्पत्तीचा सिद्धांत मान्य करता येत नाही. दुसरा सिद्धांत आहे की मराठी ही संस्कृतपासून निर्माण झाली, तेही मान्य करता येत नाही. तिसरा सिद्धांत आहे की मराठीची उत्पत्ती बोलीभाषेपासून झाली, पण या विधानाला काही एक आधार नाही, म्हणून हाही सिद्धांत मानता येत नाही. चौथा सिद्धांत आहे की मराठीची उत्पत्ती ही अनेक भाषांच्या संयोगातून झाली. उदाहरणार्थ पाली, मागधी, अर्धमागधी, महाराष्ट्रीय अपभ्रंश इत्यादींच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी युक्त असल्यामुळे मराठी ही कोणत्याही एका भाषेपासून निर्माण झाली असे मानता येत नाही. तर मराठीने अनेक भाषेतील विशेष स्वीकारून स्वतःचे रूप निर्माण केले आहे, हे मत पटण्यासारखे मात्र आहे. कारण या वेगवेगळ्या भाषांमधील भाषाविशेष मराठीमध्ये सापडतात. म्हणजे या वेगवेगळ्या भाषांमधले ध्वनी, प्रत्यय, शब्द हे सापडतात. आणि म्हणून मराठीची उत्पत्ती ही वेदकालीन बोलींपासून झालेली नाही, संस्कृतपासून झालेली नाही, बोलीभाषेपासून झालेली नाही, तर पाली, मागधी, अर्धमागधी, महाराष्ट्रीय अपभ्रंश या वेगवेगळ्या भाषांच्या वैशिष्ट्यांनी युक्त असलेली जी भाषा तिला मराठी असं मानण्यात आलेलं आहे. हे मत पटण्यासारखं आहे. हा प्रवाह आपल्याला इथं मान्य करावा लागतो, कारण या ज्या विविध भाषा आहेत या भाषांमधील जे ध्वनी, प्रत्यय आणि शब्द आहेत तर ते मराठी भाषेशी मिळते जुळते आहेत आणि हा जो उत्पत्तीचा सिद्धांत आहे हा मान्य करावा लागतो. मराठी भाषेच्या उत्पत्ती संबंधीची जी साधने आहेत त्यांचा अभ्यास करण्यापूर्वी मराठीची जी पूर्वपीठिका आहे ती अभ्यासणे इथं गरजेचं आहे. मराठीची भाषिक वैशिष्ट्ये जाणून घेण्यापूर्वी आर्यभारतीय शाखेतील प्राचीन व मध्य अवस्थांचा परिचय करून घेणे आवश्यक आहे. कोणतीही भाषा एकाएकी उद्भवत नाही, एकाएकी निर्माण होत नाही. भाषेच्या जन्माची प्रक्रिया ही प्रदीर्घ काळ चालू असते. अचानक अशी भाषा निर्माण होते असं होत नाही. आज प्रचलित असलेल्या भाषेला अनेक शतकांचा इतिहास लाभलेला असतो. मराठीचाच आपण जर पूर्वपीठिका अभ्यासली, मराठीची उत्पत्तीच्या त्या काळापर्यंत गेलो, उगमापर्यंत जर आपण गेलो तर खूप आपल्याला अगदी 3ऱ्या शतकांमध्ये सुद्धा मराठीच्या उत्पत्तीचे हे काही अवशेष सापडतात. आणि मग आपल्याला ह्या अनेक शतकांचा जो हा भाषेला असलेला जो इतिहास आहे तो अभ्यासावा लागतो. आणि भाषेच्या इतिहासाचा हा अभ्यास करणे म्हणजेच तिची पूर्वपीठिका जाणून घेणे. प्रत्येक भाषेमध्ये काळाच्या ओघामध्ये बदल होत असतात.
बघा, आपल्या आजीच्या काळातले किंवा त्यांच्या आधीच्या काळातले शब्द आज कालौघामध्ये बदललेले दिसतात. अगदीच कशाला आपल्याला शिवकालीन शब्द, पेशवेकालीन शब्द आज आपल्याला मराठी भाषेमध्ये दिसत नाहीत. अनेक असे शब्द आहेत. तर तो बदल झालेला आहे काळाप्रमाणे. कधी भाषेतील शब्दांचे उच्चारांचे स्वरूप बदलते, तर कधी अर्थ बदलतो. काही शब्द वापरातून नाहीसे होतात. काही वेळा अन्य भाषांशी संबंध आल्यामुळे नवे शब्द भाषेमध्ये स्वीकारले जातात. जसं की शिवकाळामध्ये यवन राजवटींशी म्हणजे मुस्लिम राजवटींशी जास्त संबंध आल्यामुळे, कारण त्यावेळी 4 पातशाही होत्या, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही. तर या ज्या शाह्या होत्या आणि सातत्याने या भाषिक लोकांशी संकर होत असे, संबंध येत असे आणि त्यामुळे त्या भाषांमधले शब्द जे भाषेमध्ये होते तर ते आज आपल्याला दिसत नाही. नंतर इंग्रजी राजवटीमध्ये इंग्रजी भाषेशी संबंध आल्यामुळे इंग्रजी शब्द भाषेमध्ये आलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून ज्या अन्य भाषांशी संबंध आल्यामुळे नवे शब्द भाषेमध्ये स्वीकारले जातात. तर काही शब्द गरजेनुसार नव्याने घडविले जातात. संगणक क्रांतीच्या ह्या काळामध्ये अनेक संगणकाशी निगडीत शब्द भाषेमध्ये आलेले दिसतात आपल्याला. तर भाषिक परिवर्तनामागे अशी अनेक कारणे संभवतात आणि अशा परिवर्तनातूनच एका भाषेपासून दुसरी भाषा निर्माण होते. मात्र नवी भाषा पूर्व भाषेपेक्षा पूर्णतः वेगळी नसते, हा विशेष लक्षात घ्यावा. एक भाषिक परिवर्तनातून एका भाषेतून दुसरी भाषा जरी निर्माण होत असली तरीही पूर्व भाषेपेक्षा ती पूर्णतः वेगळी नसते. पूर्व भाषेची अनेक वैशिष्ट्ये तिच्यात कायम राहतात. पूर्व भाषा आणि तिची उत्तरकालीन अवस्था यांच्यामध्ये ध्वनी, व्याकरण आणि शब्दसंग्रह या सर्व पातळ्यांवर साधर्म्य आढळते, सारखेपणा आढळतो. कुठल्या कुठल्या बाबतीमध्ये? ध्वनी, व्याकरण आणि शब्दसंग्रह. समजा आपली मराठीची आपण शिवकालीन मराठी घेतली तर शिवकालीन मराठी आणि आजची मराठी, तर यामध्ये ध्वनी, व्याकरण आणि शब्दसंग्रहांच्या बाबतीमध्ये अनेक बाबतीमध्ये साधर्म्य आढळते. आता आपण उदाहरणं जर आपण अशी घेतली तर त्यावेळी आज जो आपण ळ वापरतो त्यावेळी तो ल वापरला जायचा. तर असा आपल्याला ह्या ध्वनीच्या पातळीवर हे साधर्म्य आढळलेलं दिसतं. भाषेची उत्तरकालीन अवस्था तिच्या पूर्वकालीन अवस्थेवर मोठ्या प्रमाणात प्रकाश टाकू शकते. म्हणजे आजच्या मराठीचा जर आपण अभ्यास केला आणि शिवकालीन मराठीचा अभ्यास केला तर आजच्या या उत्तरकालीन मराठी भाषेवरून शिवकालीन मराठी भाषेचा अभ्यास आपल्याला करता येईल. ती भाषा कशी होती हे आपल्याला जाणून घेता येईल. आर्य भारतीय शाखा ही जी प्राचीन अवस्था होती भाषेची, तर ह्याचा आपण जर विचार केला तर आर्य भारतीय शाखेतील प्राचीन भाषा म्हणजे संस्कृत होती. संस्कृतचे वैदिक संस्कृत आणि पाणिनी उत्तरकालीन अथवा अभिजात संस्कृत असे काळाप्रमाणे भेद करता येतात. त्याला कालिक भेद असे आपण म्हणतो. तर वैदिक संस्कृत ही जी अवस्था होती भाषेची, तर या वैदिक संस्कृतामध्ये 4 वेद, वेदांची नावं आपल्याला माहिती असतील, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद. तर ही 4 वेद आणि ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, सूत्रे या वेदांच्या उत्तरकालीन रचनांचा देखील या भाषिक टप्प्यावरचा विचार आपल्याला करावा लागतो. वैदिक संस्कृतचा प्राचीन भाषिक नमुना ऋग्वेदात आढळतो. 2 ते 9 या मंडलातील भाषा व 1 आणि 10व्या मंडलातील भाषा यात फरक असलेला दिसतो. बघा, ऋग्वेदामधल्या या भाषांमध्ये सुद्धा फरक असलेला आपल्याला दिसतो. वैदिक संस्कृतची वैशिष्ट्ये जर आपण बघितली तर आपल्या ते लक्षात येईल. वैदिक संस्कृत बोलणाऱ्या समूहाचा भारतात आल्यानंतर
आपण आता मागच्या काही तासांना दुसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यासलं की वैदिक संस्कृत किंवा ह्या ज्या आर्य भारतीय भाषा होत्या, आर्य जे अ, इतर देशांमधून म्हणजे इराणकडून आपल्याकडे आले आणि इराणकडून आल्यानंतर द्राविडी भाषांशी त्यांचा जो संबंध आला आणि त्यातून जो संकर झाला, त्यातून निर्माण झालेली जी भाषा, तर तिचा विचार आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये केलेला आहे. आपण जे भाषा उत्पत्तीचे विविध सिद्धांत अभ्यासले त्यामध्ये आपण हा विचार केलेला आहे, हा अभ्यास केलेला आहे. तर हे वैदिक संस्कृत बोलणारे समूह जेव्हा भारतामध्ये आले आणि त्यांचा द्राविडी भाषांशी जो संबंध आला, त्यातून जे मूर्धन्य उच्चार, जे जे ट वर्गातले उच्चार आहेत, वैदिक भाषेत आले असावेत असे मानले गेले, हे मूर्धन्य उच्चार. तर त्यामध्ये व्याकरणाच्या संदर्भामध्ये विशेषणे असतील, नामे असतील, लिंगे असतील, वचने असतील, विभक्ती असतील, क्रियापदं असतील, काळ असतील, तर यांच्यामध्ये जी रूपे आढळत आहेत त्याला ही रूपे इंडो युरोपियन भाषांमध्ये मात्र आढळत नाही. तर ही रूपे जी आहेत, तर ही द्राविडी भाषांशी संबंध आल्यानंतर जो संकर झाला, तर त्यामध्ये मात्र ती आढळताना दिसतात. दुसरा जो प्रकार आहे पाणिनी उत्तरकालीन संस्कृत. पहिला जो प्रकार आहे तो आहे वैदिक संस्कृत आणि दुसरा आहे पाणिनी उत्तरकालीन संस्कृत, जिला अभिजात संस्कृत असं देखील म्हटलं जातं. आता अभिजात संस्कृत ही वैदिक संस्कृतची उत्तरकालीन अवस्था आहे. वैदिक संस्कृत ही पूर्वकालीन अवस्था आहे आणि अभिजात संस्कृत ही उत्तरकालीन अवस्था आहे. या अवस्थेमध्ये सुद्धा स्वनव्यवस्था असेल किंवा उच्चारांचे अवस्था असेल, जे मूर्धन्य उच्चार असलेले शब्द मोठ्या संख्येने या कालखंडामध्ये आलेले आपल्याला दिसतात. वैदिक संस्कृतप्रमाणे उत्तरकालीन संस्कृतमध्ये 3 लिंग, 3 वचन आणि 8 विभक्ती यानुसार विकार आहेत. ह्या आपण पहिल्या प्रकरणामध्ये आपण हे बऱ्याचशा प्रमाणामध्ये अभ्यासलेलं आपल्याला दिसून येतं. सामासिक शब्द असतील किंवा काळ असतील किंवा त्याच्यातले विविध प्रकारचे जे शब्दांना किंवा भाषेला होणारे विकार असतील, त्याचा अभ्यास आपण या पाणिनी उत्तरकालीन संस्कृतमध्ये आपल्याला करता येतो. वैदिक संस्कृतमधील क्रियापदांची जटिलता उत्तरकालीन संस्कृतमध्ये कमी झालेली आपल्याला दिसतं. म्हणजे बघा, जर आपण पाणिनी उत्तरकालीन संस्कृतचा अभ्यास केला तर आपल्याला वैदिक संस्कृतीचा अभ्यास किंवा त्यामध्ये असलेला जो फरक आहे किंवा जे साम्य आहे, साधर्म्य आहे, याचा अभ्यास आपल्याला करता येतो. सामासिक शब्द तयार करण्याची इंडो युरोपियन भाषेची प्रवृत्ती वैदिक संस्कृतप्रमाणे उत्तरकालीन संस्कृतमध्येही असलेली दिसते, म्हणजे त्या संस्कृतनेही टिकविलेली दिसते. म्हणजे बघा, हे साधर्म्य झालं. काही फरक पडलेला दिसतो भाषेमध्ये, वर्णांमध्ये, उच्चारामध्ये, तर काही साम्यसुद्धा असलेलं आपल्याला दिसतं. संस्कृतमध्ये वाक्यातील शब्दक्रम निश्चित नाही. वैदिक संस्कृतात उपसर्गाचा क्रम देखील निश्चित नव्हता. उत्तरकालीन संस्कृतात मात्र उपसर्ग धातूंच्या पूर्वी येतात. वैदिक वाङ्मयातील बरेचसे शब्द उत्तरकालीन संस्कृतमध्ये आढळत नाहीत. अश्वऐवजी घोटक, अश्मनऐवजी प्रस्तर असे नवे शब्द रूढ झालेले दिसतात. वैदिक भाषेत शब्दांची संख्या मर्यादित आहे. उत्तरकालीन संस्कृतात मात्र शब्दांची संख्या वाढलेली आपल्याला दिसते. आणि अभिजात संस्कृतचा हा जो कालखंड आहे, हा इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सनाचे 4-5 शतक असा मानावा लागतो. या कालखंडात अभिजात संस्कृतमध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्ये निर्माण झालेली दिसतात. कालिदास, भवभूती आदींची काव्यनाटके असे समृद्ध वाङ्मय निर्माण झालेले दिसते. शंकराचार्य, रामानुज इत्यादी तत्त्वज्ञांनी भाष्ये लिहिलेली आहेत. पाणिनी, पतंजली या व्याकरणकारांनी उत्तरकालीन संस्कृतचे व्याकरण सिद्ध करून तिचे व्यवस्थापन देखील केलेले आहे. लिखित भाषा म्हणून संस्कृतचा वापर करताना व्याकरण व्यवस्थेचे काटेकोर पालन केले गेलेले आहे. पण बोलीत कालपरत्वे
होणारे विकार होतच राहिलेले आहेत. यातून वेगवेगळ्या प्राकृत भाषा निर्माण झालेल्या आहेत. हे आपल्या लक्षात आलेलं असेल. तर एवढं असं अभिजात संस्कृत, अभिजात वाङ्मय ज्याला आपण म्हणतो, म्हणूनच आपण अभिजात वाङ्मय या रामायण, महाभारत आणि कालिदासाच्या ह्या काव्यांना म्हणतो. तर हे सगळं साहित्य किंवा ही महाकाव्ये या कालखंडामध्ये निर्माण झालेली दिसतात. या महाकाव्यांचा अभ्यास करून आपण वैदिक संस्कृतचा अभ्यास करू शकतो, त्याच्यातलं साधर्म्य शोधू शकतो, भेद शोधू शकतो. इथं आपण थांबूया. पुढच्या तासाला आपण आर्य भारतीय शाखा आणि त्याच्या मध्य अवस्था किंवा त्याच्या अवस्था याचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.